नमस्कार. अर्जुन आणि चैतन्य कुसुमताईच्या घरी येतात आणि बघतात तर काय घराला लॉक असतं. ते बघून त्यांना टेन्शन येतं. अर्जुन म्हणतो चल चल पटकन आपण बस स्टँडला जाऊया. पण कोणत्या बस स्टँडला जायचं. तेवढ्यात समोरून एक माणूस येतो. तो म्हणतो वकील साहेब काय झालं. अहो कुसुमताई आणि सायली गेल्या ना कुर्ला बस स्टँडला. तेव्हा अर्जुन म्हणतो कधी आणि कशाला. तेव्हा तो माणूस म्हणतो म्हणजे तुम्हाला माहीत नाही. तेव्हा लगेच चैतन्य मुद्दाम बोलतो हो हो माहिती आहे ना. आणि मधुभाऊ कुठे आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो मधुभाऊ आत्ताच 10 मिनिटं झाली बाहेर पडलेत. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य म्हणतात चल आपण आता पटकन कुर्ला बस स्टँडवर जाऊया आणि सायली वहिनीला अडूया. अर्जुन अशी गाडी फास्ट मारतो, खूप गाडी फास्ट मारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे हळू चालव जरा. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही काही करून मला मिसेस सायलीला स्टँडवरच अडवलं पाहिजे, नाहीतर त्या एकदा कोल्हापूरला निघून गेल्या तर वाट लागेल पूर्ण. म्हणून तो खूप गाडी फास्ट चालवत असतो. शेवटी तो अर्जुन आणि चैतन्य कुर्ला बस स्टँडवर पोहोचतात. अर्जुन हा सायलीला सगळीकडे शोधत असतो पण त्याला सायली कुठेच दिसत नसते. तर कुर्ला बस स्टँडवर सायली एका खुर्चीमध्ये अर्जुनची आठवणीत रममाण झालेली असते. अर्जुनच्या आठवणीत तिला काहीच समजत नसतं. त्या आठवणीतच ती असते आणि इकडे तिकडे ती बघत देखील नसते. अर्जुन हा तिला खूप शोधतो, प्रत्येक गाड्यांमध्ये शोधतो पण त्याला सायली कुठेच सापडत नाही. शेवटी तो डोक्याला हात लावतो. तो शेवटी रडकुंडेला येतो. आता काय करू, कुठे शोधू सायलीला. सायली कुठेच सापडत नाही. गेली की काय कोल्हापूरला असा त्याच्या मनात प्रश्न येतो. तो पटकन जिथे गाड्या अनाऊन्स केल्या जातात तिथे जातो आणि तिथे माईकवर जोरात मिसेस सायली असा अनाऊन्स करतो. तेव्हा सायली ही समोरच उभी असते. सायलीला बघून त्याला इतका आनंद होतो की त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. खूप तो आनंदित होतो आणि सायलीसुद्धा अर्जुनला बघून प्रचंड खुश होते. अर्जुनने मिसेस सायली असं अनाऊन्स केल्याबरोबर सायलीला समजतं अर्जुन आला आहे. सायली आहे तिथेच थांबते. तिच्यासोबत कुसुमताई देखील तिथेच थांबते. नंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली आज मी अख्ख्या जगासमोर सांगणार आहे माझं तुमच्यावर खूप खूप मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू मिसेस सायली. असं बोलल्याबरोबर सायलीला इतका आनंद होतो की तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू होतात. ती खूप आनंदाने वेडीच होते. तिला खूप आनंद झालेला असतो, कुसुमताईला सुद्धा. शेवटी अर्जुनने त्याच्या मनातील भावना सायलीसमोर अख्ख्या जगासमोर व्यक्त केलेल्या असतात. तेव्हा तिथे असणारे सर्वजण टाळ्या वाजवतात. त्या दोघांना बघून सर्वच जण खुश होतात. फायनली अर्जुनने त्याच्या मनातील प्रेम हे सायलीसमोर व्यक्त केलेलं आहे. आता सायलीने देखील केलं पाहिजे आणि दोघे कायमचे एकत्र आले पाहिजे आणि चांगलंच सुभेदार आणि किल्लेदारांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.